बीडच्या शिरूर कासारमधील ढाकणे कुटुंबाच्या मारहाण प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्याची कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे। जेलमधून सुटून आल्यानंतर सतीश भोसले हा त्याच्या शिरूर कासार येथील राहत्या घरी आलाय। बीडच्या शिरूर गावात दाखल होताच त्याच्या मित्रमंडळींनी त्याचं स्वागत केलंय। वन विभागानं अतिक्रमण म्हणून खोक्याचं घरही पाडलं होतं। ते सगळं पाहून आपण उद्ध्वस्त झाल्याची भावना सतीश भोसलेनं व्यक्त केली आहे। मला टार्गेट करून माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय केला असल्याचं त्यानं म्हटलंय। पहिली प्रतिक्रिया काय असेल? वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्ही जेलमध्ये होता। मला एवढं सांगायचं आज की सत्याचा विजय झालेला आहे। सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही। 1 वर्ष झालं मी जेलमध्ये आहे। ह्या सर्व लोकांनी जे कोणी असतील त्यांनी राजकीय लोकांनी माझ्यावरती षडयंत्र रचून मला फसवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि न्यायदेवतेने मला न्याय दिला, सत्याचा विजय झाला। बस एवढं सांगतो मी आज। खरं तर तुमचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते लॅविश लाईफचे आपल्याला पाहायला मिळाले। हेलिकॉप्टरमधनं एंट्री पाहायला मिळाली, तुमची पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हिडिओ पाहायला मिळाले। काय नेमकं खरं तर आम्ही हे गराडा पाहतो मित्रमंडळीचा तुमचं। आता हेलिकॉप्टरची खरी स्टोरी सांगायची मला साहेब वेळ लागेल। अक्षरशः माझ्या वडिलांनी इच्छा होती हेलिकॉप्टरवरून बसायची, म्हणून मी वडिलांना हेलिकॉप्टरमध्ये घेऊन गेलो। तुम्हाला मी एक बाजून दिसलो, पण एका बाजूने माझे वडील आहेत ते हेलिकॉप्टरमधून पटक्यावाले, ते पहा एकदा। आणि माझ्या वडिलांची इच्छा जर एक मुलगा पूर्ण करत नसेल तर त्या मुलाचा जगून उपयोग काय? बॅटने एका व्यक्तीला तुम्ही मारहाण केलेली होती आणि त्याच प्रकरणामध्ये खरं तर तुम्हाला अटक झाली होती। त्यानंतर आमदार सुरेश धस यांच्या देखील अडचणीत वाढ करण्यात आली, आरोप प्रत्यारोप झाले होते। सुरेश धसांवरती देखील हे करण्यात आलेले होते। आता माझ्यासारख्या आदिवासी माणसांना एका नेत्यांनी सहारा दिला आणि माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांनी एक आपलं म्हणून आपुलकी दिली, म्हणून ह्या माणुसकीच्या नात्याने अण्णांनी मला शुभेच्छा दिल्या। ह्याच म्हणून ह्या लोकांनी सगळ्यांनी अण्णाला टार्गेट केलं आणि तुम्हाला हे सगळं माहिती आहे कोणत्या मुद्द्याने घेतलंय, कोणत्या नाही आणि कोणत्या लोकांनी केलंय। हे मोजके दुर्लभ लोक आहेत, हे काही असे काही कोणी संघटित लोक नाहीत, हे थोडे लोक आहेत बोटा मोजा इतके। ह्या लोकांनी टार्गेट केलं अण्णाला आणि मला। पुढे काय करणार? पुढं काही सतीशचं जे काम होतं सामाजिक कार्य काम तेच का चालू करणार, मी तेच चालू ठेवणार माझं। सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया जी आहे ती आता या ठिकाणी सतीशने दिलेली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, शिरूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।